गाईज मम्मीला शॉपिंगला घेऊन आली आहे मी, फिरायला जायचं आहे म्हणून उद्या मस्तपैकी. अँड इधर मैं हूँ, इकडे मम्मा. गाईज पावसाळ्यात घराचा हाल बघायचा आहे. सी जिधर देखो उधर कपडे टंगे मिलेंगे. मान्सून. आणि मी ट्रिपला जाण्यासाठी एवढी जास्त एक्सायटेड आहे. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल हा ट्रिपचा ब्लॉग, कारण एवढी नवीन नवीन लोक या ब्लॉगमध्ये तुम्हाला यावेळी बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि इथून पुढे येणारे जे काही ट्रिपचे ब्लॉग असतील ते सुद्धा कंटिन्यू करा. मी आत्ता वर्कआउटवरून आली आहे. उद्या आम्ही जाणार आहे फिरायला आणि इकडे माझ्या पप्पांची तयारी झाली. पप्पा मी हात पकडलाय, कसं मारणार? दिसला हेअर कलर चालू आहे पाटलांचं, हेअर कलर. आणि पाटलीन बाय काय करते दाखवते, थांबा. मम्मा कर की काम तुझं, काय करत्या? जेवण बनवत्या, जेवण. आय एम रेडी गाईज आणि मी जेवण करते. प्लस आज पण मी खूप सारी शॉपिंग करणार आहे, कारण उद्या आम्ही निघणार आहोत जायला. सो ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज क्लासमध्ये आज क्यूटचं गोंडस बाळ आले. ओय हाय कर, हाय कर. नाव काय आहे तुझं? तुझं नाव सांग. नाव काय? नाव तुझं? नाव सांग. नाव काय नाव आहे? अद्वैत. अद्वैत. अवघड आहे म्हणावं, लय अवघड ठेवलंय नाही. मग पप्पानं. काल सांगत होता की आजीला अद्वैत. नाव सांग. नाव सांग तुझं. दादा सांग. दादा सांग. तू दादा म्हणतो ना. आणि इकडं सुरू आहे, काय चालू आहे? प्रॅक्टिकल. याद गाणं म्हणा. वीरशाह शहनशाह. काय तर लागून आली ती हाताला. काय नसा बिसा कापून घेतलास का पोरगीच्या नादात? नसीब असते का? मी तुझा बोर्ड बघितलंच नाही. स्टुडंट्स आहेत होय. नाही स्टुडंटचे स्टुडंट पण आहे. गाईज ह्याला भेटायचं होतं, ह्याला किती दिवस झालं. आज मुहूर्त लावला आहे ना. कापून घेतलेलं गाईस, त्यामुळे झालं. पुरीच्या नादात करंगळी ए, कापून अरे घेतलाय. पुरीला करंगळी पहिला कापून प्रकार. पहिल्यांदा कुणी तर नसच्या जागी करंगळी कापून घेतल्या. हे असे तुमचे गुरुजी. गुरुजी काय काय शिकवलं तुमच्या? केस जास्त आपली नाही त्या दिवशी. पप्पा फेमस झाले ती केस कापल्यावर. क्लासेस आपले झालेले आहेत इकडे आणि मस्तपैकी आता मी जेवण करणार आहे. आणि मुद्दामून फ्लेक्स करते या बॉटलचा. हो दिसते तुम्हाला पण आणि मला पण, कारण यू नो आय लव्ह दिस. बघितला मेकअप मिररमध्ये? आणि इकडे मेकअप सुरू आहे गाईस. आणि इकडे हिचं काम सुरू आहे. आता आम्ही आलोय खरेदीला. इकडे बघू शकता तुम्ही क्यूट क्यूट आउटफिट मिळतात आपल्या बेट्यामध्ये. वेट आय विल शो यू. हे बघा असे एकच दुकान आहे अख्ख्या बेटात जिथे एवढे क्यूट क्यूट ड्रेसेस मिळतात. इकडे बघा, हे मी घातलेला पण आहे आधी. हा कलर कोणता आहे? बेबी पिंक आहे की बेबी पिंक. हे बघा गाईस, हे सगळे नाही ग घेत बाळा. इकडे मम्मीचे हेअर कलर होत आहेत आणि इकडे मी पॅकिंग करते मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे, जे काही मशीन्स वगैरे घ्यायचे, हेअरस्टाईल्स वगैरे करायला. सो लेट्स गो. मी पण दाखवते तुम्हाला पॅकिंग. हे बघा, हे बोज वगैरे घेते मी थोडेफार आउटफिटवरती लावायला. रेड कलरचा आउटफिट मी आत्ता घेतलेला आहे. सो त्याच्यावरती हे पिंक कलरचं आहे त्याच्यावरती. हे वालं काय सगळ्यावरच जाते. परत हे क्यूटचं असं हे वालं पण
असे हा कोम माझा क्यूटचा, हा मोबाईल कवर एक एक्स्ट्रा घेते मी फोटोज वगैरे क्लिक करायला. हे माझं वॉच, हे लिप ग्लॉस आणि गॉगल्स वगैरे पण. आणि हे स्ट्रेटनर आहे, इकडे कर्लर आणि हा परफ्यूम. आणि आता आली आहे मी इकडे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स घ्यायला आणि स्किन केअर घ्यायला. अशा छोट्या छोट्या बॉक्समध्ये मी ज्वेलरी घेते आणि इकडे मेकअपचं प्रोडक्ट, इकडे स्किन केअर घेते याच्यामध्ये. फायनली या नेल्सचा मुहूर्त लागला आहे, जे मी स्ट्रॉबेरीचे बनवले होते महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याचा. इकडे ज्वेलरी याच्यामध्ये पण घेतली आहे बरीचशी मी. आणि इकडे वॉच, माझ्या रिंग्स आणि क्लिप्स वगैरे भरपूर काही आहे. आणि हे मी काही ग्लासेस घेतलेले आहेत ते. आणि हे माझं इथंच ठेवणारं सामान, हे नाही सोबत. इकडे आहे माझी बॅग, ज्याच्यामध्ये मी भरपूर सारे कपडे घेतलेले आहेत. गाईज मी जाणार आहे म्हणून हे स्ट्रॉबेरीचे हे सॉक्स पण घेतलेले आहेत. त्याचबरोबर ना स्ट्रॉबेरीचे मी लिप ग्लॉस पण घेतले, ज्याचा शेप स्ट्रॉबेरीचा आहे, तो पण मी दाखवेनच. आणि पिंक पिंक भरपूर आउटफिट घेतली आहे मी इकडे. तर आजचा दिवस तर खूप भारी गेला आहे, खूप जास्त शॉपिंग झाली आहे. आणि असं वाटायला लागलं आता ट्रिपला जायच्या आधीचंच बजेट एवढं जास्त जाते, ट्रिपला गेल्यावरती काय हाल होईल. नवीन नवीन आउटफिट्स, मेकअप, ज्वेलरी आणि बऱ्याच गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. आणि सगळेजणच खूप जास्त एक्सायटेड आहेत. इवन नवीन एक मेंबर येणार आहे आपल्यासोबत ट्रिपला, ती तर सारखी कॉल्स करून मी तर जाम एक्सायटेड आहे सांगते. प्लस आणि रील्स वगैरे आम्ही एकामेकींना पाठवतो आहे कंटिन्युअसली. आणि आपल्या केतकीचा प्लॅन नव्हताच, म्हणजे मुळात तिचं कॅन्सल होण्यात होतं, पण तिचंसुद्धा कन्फर्म झालेलं आहे. आणि अजून 1-2 लोक येणार होती. त्यांचं नेहमीप्रमाणे जसं असतं ना, ट्रिप प्लॅन झाल्यानंतर अर्धी जणं त्या प्लॅनमध्ये इन्क्लूड असतात, ते कॅन्सल होतात. तसं काहीसं झालं आहे. पण जेवढे आहेत तेवढेच आम्ही मस्त मजा करणार आहे. बाकीच्यांनी फक्त बघत बसा. ओके, सो आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि धमाल करू आम्ही. तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिडिओज बघा. बाय.